आज आहे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आहे आज सफेद रंगाची साडी. पण माझ्याकडे सफेद रंगाची साडी नाही आहे, त्याच्यामुळे मी ही साडी घातली. ही साडी काही जास्त वेळेस घातलेली नाही आणि हीच साडी मी हरतालिकेच्या पूजेला पण घातली होती आणि आता आजसुद्धा घटस्थापनेला पण हीच साडी घातलेली. तर स्वयंपाकाला सुरुवात केली. बाजरीच्या भाकरी केल्या आणि नाश्त्यासाठी तिखट शिरा बनवलेला आहे. तर नाश्त्यासाठी तिखट शिरा मी आता इथं बनवून घेतला आहे आणि रवा भाजून घेतला आहे, म्हणजे तिखट शिरा हा आपला मोकळा सुटसुटीत होतो. तर इथं तिखट शिरा आता मी पटकन तयार करून घेणार आहे आणि कारल्याची भाजी पण बनवायची आहे. मी इकडे स्वयंपाक करते, तोपर्यंत सार्थक तिकडे देवांना आंघोळ घालतो आहे. सार्थक चिक्कू दोघं पण. तर इकडे बघा माझा तिखट शिरा तयार झालेला आहे आणि इकडे आता सार्थक देव न्हाण्याचं काम करतो आहे. तर कोलगेटनी देव एकदम चकाचक घासून काढलेली त्याने. चिक्कूची काय आंघोळ अजून झाली नव्हती, तर मग ह्याचं एकट्याचंच काम चालू होतं. चिक्कूची आंघोळ झाल्यानंतर मग चिक्कू पण आला आणि दोघांनी मिळून मग देव धुतले आणि देवारा त्याच्या जागेवर नेऊन परत ठेवून दिला. सार्थकने देव बघा कोलगेटनी घासून एकदम चकाचक सफेद अशी काढलेली ते देवाऱ्यात ठेवले ना, तर मग बघा एकदम छान दिसते, सफेद असे दिसते. दिसेलच तुम्हाला बघा. आता हे बघा किती छान मस्त सफेद काढलेले देव, छान दिसत आहे. मग कारल्याची भाजी करायची राहिली होती, तेवढी कारल्याची भाजी मी पटकन झटकन करून घेतली. आणि आता आम्हाला पलीकडे जायचं होतं, तर घमेल्यामध्ये मी माती घेतली आणि त्याच्यामध्ये गहू कालवली दोन्ही ठिकाणसाठी, घरातल्या घटासाठी पण आणि पलीकडच्या घाटासाठी पण. मग तिकडच्या घाटासाठी माती, काय लागलेलं आपल्याला सामान, ते सगळं सामान एका घमेल्यात घेऊन आम्ही पलीकडच्या वावराकडे निघालो. तर जायला पण रस्ता नव्हता, पण मग सोयाबीनमधून रस्ता काढून आम्ही गेलो. सार्थक असा वरतून आला आणि आम्ही खालच्या साईडने वावरातून चिक्कू आणि आम्ही दोघंजणं खालच्या साईडने गेलो आणि साक्षी पण होती. साक्षी आमच्या मागे होती आणि बघा किती अडचणी, एवढ्या अडचणीतून आम्हाला इकडे यावं लागलं, कारण पाटाने पण खूप रस्ता घाण होता, म्हणजे चिखलच होता, तर यायला रस्ताच नव्हता. मग सोयाबीनमधूनच यावं लागलं आणि ह्या पूर्ण वावरामध्ये आम्ही सोयाबीनच केलेली आहे. तर ती पण आता सोंगायला येईल. दिवाळीच्या गडबडीतच ती राहणार आहे सोंगायला, म्हणजे डबल कामाचा लोड भरपूर वाढणार आहे आता. मग इथं आम्ही मंदिरात आलो आणि मंदिरामध्ये खूप गवत होतं, मग ते गवत वगैरे मी काढून घेतलं. आणि त्या साईडला बघा तिळाचं एकच झाड होतं, पण ह्या दोन्ही मुलांना ते तीळ खूप आवडले, तर ते तिळाच्या पेट्या खोलून ते तीळ खात होते आणि हा मला दाखवत पण होता का त्याच्यामध्ये तीळ आहे की नाही. बघा तिळाची पेटी बघा किती भरलेली आहे, पण ते तीळ आता सध्या ओले, पण मग त्यांना आवडते खायला. मग मी सगळं कचरा वगैरे होता तो सगळा काढून घेतला आणि सार्थकनी आणि चिक्कूनी म्हसोबा महाराजांना छानपैकी आंघोळ घातली. आम्ही 2 बाटल्या पाणी आणलं होतं, 1 बाटली पाण्याने आंघोळ घातली आणि 1 बाटली पाणी आम्हाला घटात टाकण्यासाठी आणलं होतं. तर मग इथं बघा साक्षीने केवढं मोठं खड्डं केले बघा ते घट ठेवण्यासाठी, आणि त्याच्यातला कचरा काढते ती. तो कचरा तिने काढून घेतला आणि मी नागेलीचे पानं घटात ठेवले आणि नागेलीची पानं पण एकदम ताजी अशी भेटली होती, म्हणजे मी बुधवारच्या बाजारातून नव्हती आणली, यांनी निफाडवरून आणली होती येतानीच, कारण बाजारातून आणली असती तर ती आत्तापर्यंत खराब झाली असती. मग आत्ता आणली त्यांनी. मग साक्षीने बघा पाणी ओतलं घटामध्ये आणि मग तो घट आता त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार. तर तिने ते घट ठेवण्यासाठी बघा किती मोठं खड्डं करून ठेवलं. मग तिला म्हटले अगं छोटं कर, आपल्याला घट त्याच्यामध्ये बसवायचं आहे. मग तिने छोटं असं व्यवस्थित केलं. मग मी घटावरती नारळ ठेवलं आणि घट त्या मातीवर स्थापन केला म्हसोबा महाराजांच्या समोर. आणि आम्ही नागेलीच्या पानांची माळा आणली होती आणि अजून 2-3 माळा एकत्रच आणल्या होत्या, कारण इकडे यायला काय म्हणजे सारखं यायला इकडे भेटत नाही ना, लांब आहे. तर 2-3 दिवसाच्या माळी आम्ही एकखटी आजच घालून दिल्या. ते नारळ थोडं तिरपं-तारपच होतं, पण मग त्याला जरा सरळ केलं व्यवस्थित. आणि ही फुलं कशाची तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही मळ्यात राहायला असल्यामुळे आमच्याकडे झेंडूचे फुलं प्रत्येक वेळेस मिळतील असं नाहीच, तर मग हीच फुलं भेटतात. मग हीच फुलं मी वापरते कुठल्याही पूजेसाठी. जर असली झेंडूची फुलं भेटली तर ती मी वापरतेच, पण मग नसल्यावर काही इलाज नाही.
जे फुलं भेटतात त्या फुलांनी मी पूजा करून घेत असते. तर मग अशी मी इथं घटस्थापना केली, देवाची पूजा वगैरे केली, अगरबत्ती लावली. आणि मी नेमकं इकडे दिवा आणायचंच विसरून गेले. घाई गडबडीमध्ये आम्ही आलो तर दिवा काय आणलाच नाही. मग मी कापूर आणला होता, इथे कापूर जाळला, अगरबत्ती लावली आणि म्हटले चला नंतरच्या वेळेस आल्यावर दिवा आपण घेऊन येऊ, मग तेव्हा दिवा लावते. पूजा आटोपल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर बघा सार्थक हा असा पोलवर चढलाय. त्याला असं झाडावर चढायला, कुठं पोलवर चढायला खूप आवडतं. मग आम्ही पाटाने निघालो. पाटाने इतकी सारी हवा होती आणि ऊनही खूप होतं. मग आलो आम्ही घरी. घरी आल्यानंतर घरी पण घटस्थापना करायचीच होती, तर घरी पण पूजेचं सामान होतं. मग घरी हा असा दगडाचा दिवा आहे मोठा असा, मग त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि वात आणलेली होती बाजारातून, ती वात पण टाकली आणि मग दिवा लावून घेतला. तर खाली मी सरळ नागेलीचे पानं 5 असे ठेवून घेतले होते देव ठेवण्यासाठी त्याच्यावर. आणि इकडं परातीमध्ये ते धान्य टाकलेली माती कालवली, त्याच्यावर घट ठेवला आणि त्याच्यावर नागेलीचे पानं ठेवले. आणि मातीमध्ये फक्त गहूच कालवले होते. काही ठिकाणी 5 धान्य पण कालवतात, पण मी फक्त गहू कालवले होते. 5 धान्य काही कालवले नाही, म्हणजे 5 धान्य माझ्याकडे नव्हतीच, तर मग फक्त गहूच कालवले. आणि घटामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यावर आता मी नारळ ठेवणार आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकलं आणि मग आता नारळ ठेवते. मग नागेलीच्या पानांवर सगळे देव ठेवून घेतले आणि त्यांच्यासमोर पण मी ते आणलेली फुलं ठेवली, सुपारी, हळद, बदाम, असं जे पूजेच्या साहित्यामध्ये जे होतं ना साहित्य, ते सगळं मी त्यांच्यासमोर ठेवून दिलं आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहिली. पूजेच्या साहित्यांमध्ये ज्या पुड्या भेटतात त्याच्यातच हळद कुंकू वगैरे सगळं होतं. मग मी ते त्याच्यावर सगळं टाकलं आणि व्यवस्थित पूजा केली. नारळालाही हळद कुंकवाची बोटे लावली आणि मग ते नारळ आता त्या घटावर ठेवणार आहे. आणि मग मी नारळ ते घटावर ठेवलं आणि घटाला पण हळद कुंकवाची 5 बोटं लावून घेतली. आणि मग तिथे बघा तो किती पसारा झाला होता, तो सगळा पसारा आवरून घेतला. आणि जी फुलं मी तिकडं नेली होती तीच फुलं इथं पण आणली होती, तीच फुलं मी इथे ठेवली. या फुलांचं नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. देवांजवळ पण तीच फुलं ठेवली. तुमच्या घरी पण अशीच पूजा करतात का, काही वेगळी करतात, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही ठिकाणी नारळाला मुखवटेसुद्धा लावतात. आमच्याकडं पण काही ठिकाणी लावतात, पण मग आता आमच्या घरात जुन्या विचारांची लोक, त्यांना हे असं काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही मुखवटे वगैरे काही लावले नाही. आणि व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा.